नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नववधू या कथेच्या 17व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अभिजित आणि भूमिका या दोघांच्या नात्यामध्ये आता जवळकी वाढू लागलेली आहे। तर दुसरीकडे संसाराच्या जबाबदाऱ्या आणि घराच्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे नात्यात नवीन वळण येत आहे। चला तर ऐकूया आजचा हा सुंदर आणि भावनिक भाग। काय ग, तू आधी का नाही भेटलीस मला? अभिजितला आपलंच बोलणं आठवलं आणि त्याची नजर भूमिकावर खेळली। तिच्याकडे बघत त्याने तिला जवळ ओढून दोन्ही बाहूमध्ये भरून घेतलं आणि तिचे गाल किस केले। त्याच्या दाढीचा स्पर्श टोचल्याने ती चुलबुळली। अहो, आता तरी त्रास नका देऊ ना, तिने त्याच्या छातीत तोंड लपत इतक्या निष्पापाने सांगितले की त्याला हसूच अनावर झालं। भूमिकाच्या पाठीवर तो आपले बोटांनी सहज रेषा ओढू लागला। ती पुन्हा चुलबुळली आणि डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागली। आता कुठे ती शांत झोपली होती आणि पतिदेवचा त्रास अजूनही चालूच होता। तिने थोड्या रागाने त्याच्याकडे पाहिलं। अहो, का त्रास देताय मला? तुला नाही त्रास द्यायचा तर कोणाला देऊ? तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला आणि तिला स्वतःशी घट्ट धरलं। तिने उघड्या पाठीवर त्याचा स्पर्श अनुभवला आणि ती लाजून गेली। तिने लाजून पापण्या झुकवल्या। तिच्या झुकलेल्या नजरेकडे बघून अभिजितने आपला गाल तिच्या गालाला लावत हळूच म्हटलं, जज करतेस ग तू मला? आता नाही करत, तिच्या तोंडातून अचानक निघून गेलं। जो तिच्या या बोलण्याचा पश्चाताप करत आपल्या नाजूक ओठांना दातांनी दाबून स्वतःला शिक्षा देत होता, त्याच्याकडे तो पाहत राहिला। त्याने तिच्याकडे बघून तिचे ओठ तिच्या दाताच्या तावडीतून सोडवत म्हटलं, म्हणजे आधी करायचीस? आधी तुम्ही मला किती घाबरवायचे, येताच क्षणी शर्ट काढून स्वतःच्या जागेवर बसायचे। आता मला काही माहिती की तुम्हाला ही सवय आहे, तिने प्रामाणिकपणे उत्तर दिलं आणि पुढच्या क्षणी म्हणाली, पण खरंच तुम्ही खूप त्रास देता। अभिजितने हळूच तिचा गाल किस केला आणि तिला छातीशी कवटाळून तिच्या डोक्याचा किस घेत म्हणाला, अच्छा, आता नाही करत। तिला त्रास द्यायला त्याला आवडत नव्हतं, पण तिच्यासोबत या प्रकारे राहण्यात एक वेगळाच आनंद मिळत होता। तिच्याही ओठावर एक हसू उमटलं। तिने डोळे मिटले। आज शांतपणे झोप मिळणार होती। सकाळी जेव्हा तो उठला, आज 5 ऐवजी 5:30 वाजले होते। सवय असल्याने तो नेहमी उठायचा, पण भूमिका अजून उठली नव्हती। ती अजूनही झोपलेली होती आणि तिला असं शांतपणे झोपलेलं पाहून उठवायचा मोह त्याला झाला नाही। अभिजित बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला। त्याला वेळेचं भान तेव्हा आलं जेव्हा तिची नजर घड्याळाकडे गेली। 6 वाजायला 15 मिनिट उरली होती। त्याने आता तिचे खांदे हलवत हाक मारली, भूमिका, भूमिका, उठ ना। त्याने हाक मारली आणि हळूच तिचं कपाळ किस केलं। तिचे डोळे उघडले। इतक्या लवकर कसे उठता तुम्ही? लवकर नाही, आज तर आधीच खूप उशीर झालाय, 6 वाजायला आलेत। तुला उठवलं नसतं, पण मग विचार केला उठवावं, त्याने उत्तर दिलं आणि तो उठू लागला। भूमिका निशब्दपणे त्याच्याकडे पाहत राहिली, जो घाईत होता। इतक्या दिवसात पहिल्यांदाच असं घडलं होतं की तो 5 वाजता उठला नव्हता। भूमिका सुद्धा उठून बसली। आपले कपडे नीट करत तिच्या ओठावर एक लाजरी हास्य रेखा उमटली। कालच्या रात्रीचे प्रसंग जणू अजूनही डोळ्यासमोर येत होते। अभिजित कपडे घेऊन बाहेर पडला तेव्हा ती सुद्धा एक सुकून भरलेल्या हास्यासह उठली। अभिजित खरंच तिच्या सोयीची काळजी घ्यायचा, मग तिच्या जवळ येताना तिची परवानगी घेणं असो वा तिच्यासोबत प्रेमाने वागणं असो। खूप छान आहात तुम्ही, त्याच्याबद्दल विचार करत ती मनमोकळेपणाने हसली। आज तिच्या चेहऱ्यावरचा नूरही काही वेगळाच होता। अभिजित घाईघाईने आला। केस नीट करत त्याने घाईतच म्हटलं, मी निघतो, उशीर होतोय। त्याचं असं घाईघाईने जाणं समजण्यासारखं होतं, पण एकदा तरी तिच्याकडे बघायला हवं होतं। तिचं तोंड पडून उभा असलेलं पाहून तो थांबला आणि तिच्या जवळ आला। त्याने हळूच तिचा गाल स्पर्शून म्हटलं, काम आहे समजून घे, आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं। तिचे डोळे मिटले। आज शांतपणे झोप मिळणार होती। सकाळी जेव्हा तो उठला, आज 5 ऐवजी 5:30 वाजले होते। सवय असल्याने तो नेहमी उठायचा, पण भूमिका अजून उठली नव्हती। ती अजूनही झोपलेली होती आणि तिला असं झोपलेलं पाहून उठवायचा मोह त्याला झाला नाही। अभिजित बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला। त्याला वेळेचं भान तेव्हा आलं जेव्हा तिची नजर घड्याळाकडे गेली। 6 वाजायला 15 मिनिट उरली होती। त्याने आता तिचे खांदे हलवत हाक मारली, भूमिका, भूमिका, उठ ना। त्याने हाक मारली आणि हळूच तिचं कपाळ किस केलं। तिचे डोळे उघडले। इतक्या लवकर कसे उठता तुम्ही? लवकर नाही, आज तर आधीच खूप उशीर झालाय, 6 वाजायला आलेत। तुला उठवलं नसतं, पण मग विचार केला उठवावा, त्याने उत्तर दिलं आणि तो उठू लागला। भूमिका निशब्दपणे त्याच्याकडे पाहत राहिली, जो घाईत होता। इतक्या दिवसात पहिल्यांदाच असं घडलं होतं की तो 5 वाजता उठला नव्हता। भूमिका सुद्धा उठून बसली। आपले कपडे नीट करत तिच्या ओठावर एक लाजरीसी हसरी रेषा आली। कालच्या रात्रीचे प्रसंग जणू अजूनही डोळ्यासमोर येत होते। अभिजित कपडे घेऊन बाहेर पडला तेव्हा ती सुद्धा एक सुकून भरलेल्या हास्यासह उठली।
अभिजित खरंच तिच्या सोयीची काळजी घ्यायचा. मग तिच्या जवळ येताना तिची परवानगी असो वा तिच्यासोबत प्रेमाने वागणं असो. खूप छान आहात तुम्ही, त्याच्याबद्दल विचार करत ती मनमोकळेपणाने हसली. आज तिच्या चेहऱ्यावरचा नूर काही वेगळाच होता. अभिजित घाईघाईने आला. केस नीट करत त्याने घाईत म्हटलं, मी निघतो, उशीर होतोय. त्याचं असं घाईने जाणं समजण्यासारखं होतं, पण एकदा तरी तिच्याकडे बघायला हवं होतं. तिचं तोंड पडून उभं असलेलं पाहून तो थांबला आणि तिच्या जवळ आला. त्याने हळूच तिचा गाल स्पर्शून म्हटलं, काम आहे, समजून घे, आणि तिच्या कपाळावर किस करून तो निघून गेला. भूमिकाच्या ओठावर आपोआपच हसू आलं, पण पुढच्या क्षणी तिला आठवलं की तिने त्याला चहासुद्धा करून दिला नाही, म्हणून ती त्याच्या मागे धावली. अभिजित खाली आला. अंगणात बसलेल्या सुमती देशपांडे त्याला पाहून डचकल्या. तो यावेळी घरी नसायचा, त्यामुळे आश्चर्य वाटणं साहजिक होतं. आज दुकानात अजून गेला नाहीस? आई, आज उठायला थोडा उशीर झाला, त्याने उत्तर दिलं. जे ऐकून सुमती देशपांडे यांची नजर मागे येणाऱ्या भूमिकावर पडली. चहा बनवून देते, तुम्ही पुन्हा येणार नाहीत मग, तिने मागूनच म्हटलं, पण तो थांबला नाही. नाही नाही, मला उशीर होतोय, तो न थांबता निघून गेला. भूमिकाला वाईट वाटलं. सुमती देशपांडे यांनी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती म्हणाली, मी येतच होते आई, काही हरकत नाही, त्याची सवयच आहे ती, तू इतका विचार नको करू, येईल तो, नाही तर तिकडेच पिईल. सुमती देशपांडे यांनी उत्तर दिलं. ती मान हलवत म्हणाली, मी आंघोळ करून येते. सुनेकडे पाहत त्या हसल्या. आज तिचा अंदाज काहीतरी वेगळेच होता. तिच्या चेहऱ्यावरचा नूर वेगळा दिसत होता. ती दोघं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती दोघं खुश होती आणि यात त्याही खुश होत्या. करण झोपला होता. सुमती देशपांडे जेव्हा त्याला उठवायला आल्या तेव्हा त्याने उशी तोंडावर घेतली आणि म्हणाला, मी अभ्यास करत होतो, आता झोपू द्या ना. झोपून राहशील तर कामावर नाही जाणार का? विसरलास की तुला कामावर पण जायचं आहे, चल उठ, सुमती देशपांडे यांनी उशी ओढत म्हटलं. जे ऐकून करण एकदम उठून बसला. आता कुठे त्याला आठवलं होतं की त्याला जॉबवर जायचं होतं. उशिरा रात्रीपर्यंत अभ्यास करून तो सकाळी जाऊन झोपला होता. झोप पूर्ण झाली नव्हती, त्याला कामावर जायचं होतं. मुलाचं पडलेलं तोंड पाहून सुमती देशपांडे म्हणाल्या, असंच होतं बाळा, जेव्हा अंगावर जबाबदाऱ्या पडेल ना तेव्हाच समजतं. आईचं बोलणं अभिजितशी जोडत तो चिडला. 7च वाजलेत, उठतो ना, 9 वाजता निघायचं आहे मला. सगळी मेहनत आणि जबाबदारी फक्त तुमच्या लाडक्यालाच ठाऊक आहे. बडबड करशील तर कानशिलात लागवीन. मोठा भाऊ आहे तो, मग जेव्हा बघावं तेव्हा आपला रुबाब दाखवतील, त्यांना काही बोलू नका. तो चिडत उठून खोलीबाहेर निघून गेला. भूमिकाने करणचा डब्बा पॅक केला. तो ऑफिसला जाण्यासाठी तयार होता. खाली आला आणि अभिजितला पाहून थांबला. तो काही पोती उचलून ठेवत होता. ते पाहून करण पुढे आला. दाराशी बराच माल पडला होता. दुकानाचा काही साठा होता आणि घरचं वाण सामान सुद्धा, जे तो गोळा करून आत ठेवत होता. करणवर नजर पडताच त्याला तयार फॉर्मल कपड्यामध्ये पाहून अभिजित थांबला. तो जसा खाली वाकला त्याने आपलाच ढंगात म्हटलं, काही गरज नाही, राहू दे, मी करेल. भावाचा रुक्षपणा पाहिल्यानंतर तो त्याला मदत करायला आला होता, तरीही त्याच्या बोलण्यात जरासुद्धा फरक पडला नव्हता. करण तिथेच थांबला आणि आता त्याला वाटलं की त्याने मदतीसाठी यायला नको होतं. तो अजूनही तशाच साध्या गोष्टीवरून इतका रुक्षपणे वागत होता. मला सुद्धा उशीर होतोय, एकतर मदतीला या आणि वरून तुमचा रुबाब झेला, तो थोडा मजेशीर म्हणाला. अभिजितने मान झटकवली आणि तो आपल्या कामाला लागला. एक एक करून सर्व सामान ठेवताना तो आता थकला होता. कपाळावर घामाचे थेंब आले होते. त्याने जशी कूपनलिका चालू करून तोंड धुतलं तसा रुमाल त्याच्या तोंडासमोर आला. भूमिकाला पाहून त्याने रुमाल घेतला. ती त्याच्याकडे पाहत होती. मग म्हणाली, आता चहा नाश्ता करूनच जा. ठीक आहे, तोंड पुसत त्याने उत्तर दिलं. आजूबाजूला पाहिलं. नजरा करणला शोधत होत्या. तो नाश्ता करून आपली बॅग उचलून घाईघाईत निघत होता. सकाळी वेळेवर उठायचं नाही आणि घाईघाई करायची सगळी. सुमती देशपांडे यांनी मुलाला ऐकवलं. आईचं बोलणं ऐकताच तो तोंड वाकडे करून निघून गेला. धाकटा असल्यामुळे त्याला इथे खूप त्रास दिला जायचा असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आज सुद्धा तो भावाला मदत करायला गेला होता आणि काही ही पहिली वेळ नव्हती, तरीही तो असा वागत होता. त्यातच त्याची आई, ज्यांना मोठ्या मुलात कधी कोणती चूक दिसत नव्हती. अभिजितने तो जाताच म्हटलं, रात्री उशिरापर्यंत जागा होता, अभ्यास करत होता, समजलं मला, पण नोकरी करायची आहे, पण जबाबदारीसुद्धा घ्यावी लागेल. सुमती देशपांडे म्हणाल्या, म्हणूनच तर सांगत होते की आता काम नको करू, पैशाच्या मागे लागेल, पण समजत नाही त्याला, करू दे काय करायचे ते, त्याने उत्तर दिलं. त्याला त्याची काळजी होती हे सुमती देशपांडे आणि भूमिका दोघींनाही समजलं होतं, पण ज्यांना भावासमोर
समोर जरासुद्धा मऊ पडतील तर शपथ. भूमिका मान हलवत स्वयंपाकघरात आली. तिने चहा ठेवला आणि त्याच्यासाठी गरम गरम पराठे शेकू लागली. सुमती देशपांडे बाहेर अभिजितला काव्याबद्दल सांगू लागल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिची नणंद आलीये. आता ती कुठे इथे येऊ शकेल? तिच्या सासूला तर ओळखतोच ना, किती कडक आहे. सुमती देशपांडे यांचं बोलणं ऐकून अभिजित म्हणाला, करणला पाठवून दे, घेऊन येईल तो जेव्हा सुट्टी असेल तेव्हा. हो, हेच योग्य राहील. काही दिवस येऊन राहील. सुमती देशपांडे यांना मुलाचं म्हणणं पटलं. आईशी बोलता बोलता त्याची नजर स्वयंपाकघराकडे गेली. ही उशीर घडूनच मानणार आहे. त्यांचं बोलणं ऐकून सुमती देशपांडे हसल्या. स्वतःसाठी करते वाटतं, जसं काही तिच्या पोटात जाणार आहे की तुझ्या. किती काळजी घेते तुझी. त्या सुनेचं कौतुक करत होत्या. तो वरती ताट घेऊन आली. तिने त्याच्यासमोर ताट ठेवून दुसरा कप आईंना दिला. सुमती देशपांडे हसल्या. मला म्हणत होता की ही मला उशीर घडवते. अभिजितने डोळे मोठे केले. तसंही त्याच्या बायकोचा भरोसा नव्हता. केव्हा कोणत्या गोष्टीवरून रागवेल. वरून त्याच्या आईने सुद्धा कारण देऊन टाकलं. एकाने डोळे बारके करून त्याच्याकडे पाहिले. आई सांगा बरं, इतकं काम असतं, उपाशापोटी राहिले तर काम कसं होणार? चांगुलपणाचा तर जमानाच राहिला नाहीये. रागाने भरलेला तिचा स्वभाव पाहून त्याने निष्पापपणे तिच्याकडे पाहिलं. मी ते थोडीच सांगितलं होतं. सगळं माहितीये मला तुमचं. सकाळी असेच निघून गेलात, आता दुपारी सुद्धा येणार नाही. दिवसभराचा थकलेला माणूस नीट नाश्ता सुद्धा करत नाही तर शरीर कसं चालेल? ती त्याला ऐकवतही होती आणि त्याची काळजीही दाखवत होती. सुमती देशपांडे मनमोकळेपणाने हसल्या. सुनेला अशा प्रकारे मुलाची काळजी करताना पाहून त्यांना छान वाटत होतं. पण त्याच्यापेक्षा जास्त आनंद होता मुलाला तिच्यासोबत असं पाहून. त्याने दुसऱ्यांची काळजी करणं, जबाबदारी उचलणं शिकलं होतं. स्वतःला सांभाळणं नाही. ती होती जी त्याला सांभाळत आली होती आणि रागिणीने जसं त्याला आयुष्यात येऊन एक खास जागा बनवली होती तितकीच मोडून सुद्धा गेली होती. भूमिका बहुधा त्या तुटलेल्या भागाला जोडत होती. सुमती देशपांडे यांच्या ओठावर हसू उमटलं. त्या दोघांवरून दृष्ट काढत म्हणाल्या, देव वाईट नजरेपासून वाचो. आणि आता ते एकदमच लाजले. सुमती देशपांडे यांनी त्याला गप्पपणे खाताना पाहिलं आणि ती त्याच्या शेजारी येऊन बसली होती. अर्थात लक्ष अभिजितवर होतं. आई, सामान बघून घे, मी माझ्या हिशोबाने आणून ठेवलंय. काही राहिलं असेल तर सांग, अभिजित थोड्या वेळाने म्हणाला. वा, त्या म्हणाल्या, हे तर झालं, येतेस का जरा? बाजारात एक काम आहे, एवढं करून दे. त्या उठून आपल्या खोलीकडे गेल्या. भूमिकाचं पडलेलं तोंड पाहून अभिजितने प्रेमाने विचारलं, काय झालं? आता उशीर नाही होत आहे तुम्हाला? ती आपला राग दाबवायचा प्रयत्न करत म्हणाली. तरीही ती तो दाबू शकली नाही. ही वेगळीच गोष्ट होती. जातोय, अशी का पळून लावतेस? अभिजितने उत्तर दिले. तो तिच्याकडे बघून हसला. तसं एक सांगू का? अभिजितचा आवाज थोडा धीम झाला, ज्यावर तिने उत्सुकतेने भरून त्याच्याकडे पाहिलं. वाटलं होतं तो काहीतरी सांगेल. अभिजितने तिच्याकडे पाहत म्हटलं, आज काही वेगळी दिसते तू. भूत दिसते का? त्याच्या बोलण्यावर तिने तोंड वाकडं करून म्हटलं. तर अभिजित हसला. एकदम निराळी आहेस. ती डोळे वटारून त्याला घुरू लागली, ज्यावर तो हळूच म्हणाला, मिळेल उत्तर, आठवून बघ आणि बघ तुझं तोंड. त्याने मिश्किलपणे तिच्या डोळ्यात पाहिलं. तरीही ती बावळटल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली. तिचं पडलेलं तोंड पाहून अभिजित मनमोकळ्यापणाने हसला. त्याने हळूच तिचा गाल स्पर्शून म्हटलं, समजवतो तुला आज. तो असा स्पर्श केल्यावर ती डचकली आणि लगेचच इकडे तिकडे पाहू लागली. मग पटकन मागे सरकली. या घाईत की सासूबाई नाही येऊत. अभिजितने तिच्याकडे विचित्रपणे पाहिलं. पुढच्या क्षणी तिला तिच्या या हरकतीचा अंदाज आला. तो स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही आणि मग ती त्याला म्हणायची की तो लाजतो. तुम्ही सुद्धा? भूमिका लाजत म्हणाली. अभिजितचे मन मोकळ्यापणाने हसणारे ओठ पुन्हा हसले. कमाल आहेस तू सुद्धा, हलकस हसून तो म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून लाजत तिने नजर खाली झुकवली. सुमती देशपांडे एक लहानशी पर्स घेऊन आल्या. त्यांना पाहताच ती अजून लांब सरकली. अभिजित सुद्धा थोडा मागे झाला. त्यांनी पर्स त्याला दिली. सोन्याची साखळी आहे. याचं लॉकेट खराब झालं होतं, ते नीट करून आण. जेव्हा विशालचं मुंडन होईल तेव्हा हेच देऊन टाकू. हे का द्यायचं? आम्ही बघू काहीतरी. हे राहू द्या तुमच्याजवळ, मी दुरुस्त करून आणतो. ठीक आहे. अभिजितने आईच्या बोलण्यावर उत्तर देत पर्स पकडली. सुमती देशपांडे यांनी नकार दिला. त्याची काही गरज नाही, खूप खर्च होईल. मी बघेल, त्याने उत्तर दिलं. लहानशी पर्स खिशात ठेवून त्याने आईकडे पाहिलं आणि मान हलवत बाहेर पडला. सुमती देशपांडे प्रयत्न करायच्या की त्यांचा खर्च कमी व्हावा,
खास करून भाऊ बहिणीवर, स्वतःवर सुद्धा. पण तो असा होता की समजूनही समजायचा नाही. ही एकच साखळी उरली होती त्यांच्याकडे दागिन्याच्या नावाने, ती सुद्धा देऊन द्यायची नव्हती. हे तो करू शकत नव्हता. मुलगा जाताच सुमती देशपांडे यांनी दीर्घ श्वास घेतला. त्या सुनेकडे बघून म्हणाल्या, कितीही करा, लग्न झालेल्या मुलीच्या घरी देणं घेणं निघून जातं. तुम्ही का काळजी घेता आई, ते बघून घेतील, ती म्हणाली. ज्यावर त्या म्हणाल्या, हो, आता सगळं तुम्ही दोघं सांभाळा. ती सासूबाईचं बोलणं ऐकून गोंधळली. आई, मी कधी बोलले हे? मी तर फक्त तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून बोलले. तिचं बोलणं ऐकून तिच्या निष्पापपणावर सुमती देशपांडे हसल्या. धत वेडे, आता तू नाही सांभाळणार तर कोण? भूमिकाचं पडलेलं तोंड पाहून त्यांनी प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवून म्हटलं, काही चुकीचं नाही समजले मी, की गोड समजत सून मिळाली आहे, अजून काय हवं? सासूबाईच्या तोंडून कौतुक ऐकून ती हसली. सुमती देशपांडे सुद्धा तिच्यावर खुश होत्या आणि तिच्यावर प्रेम करायच्या. ती सुद्धा सासूबाईवर खुश होती. नात्यात आपापसातली समज गरजेची असते. ती एखाद्या नात्यात बनते किंवा बिघडते. कुणा एकाच्या समजून घेण्याने तडजोड करावी लागते. पण जेव्हा दोघंही एकमेकांचा विचार करतात तेव्हा नाती बनतात, बिघडत नाहीत. करणची वृत्ती तशीच होती. जॉब आणि अभ्यास मॅनेज कसा करतोय हे 2 दिवसात त्याला समजायला लागलं होतं. नोकरीचा नवीन नवीन जोश होता. पैसे मिळतील, जे स्वतःचे असतील, हे विचार करून त्याला बरं वाटायचं. पण घरी येऊन उशिरापर्यंत अभ्यास करायची हिंमत उरली नव्हती. आज तो वेळेवरच झोपला होता. अभिजित जेव्हा आला त्याला झोपलेलं पाहून मान झटकवली. खोलीत येऊन त्याच्या खोलीचे दिवे बंद करून तो बाहेर पडला आणि दार लावून घेतलं आणि दीर्घ श्वास घेतला. अशा प्रकारे अभ्यास केला याने तो त्याच्या पुढच्या भविष्याचा विचार करू करू त्रस्त होत होता. अशा प्रकारे अभ्यास आणि जॉब मॅनेज करणं कठीण होईल, याच विचाराने त्याने नकार दिला होता. माहीत नाही तो का समजत नव्हता. अजूनही वेळ होती, पण हा समजायला तयार नव्हता. दीर्घ श्वास घेऊन तो आपल्या खोलीकडे गेला. घरची जबाबदारी, काम, भावाची काळजी, किती काही होतं. पण जेव्हा आला तेव्हा तिला पाहून एक हलकासा सकून चेहऱ्यावर उतरला. पलंगावर बसलेली भूमिका उठून उभी राहिली. तिने त्याच्याकडे पाहिलं. तो सुद्धा आपलं पाकिट काढून टेबलवर ठेवत गाडीची चावी ठेवू लागला. त्याच्याकडे पाहत भूमिका म्हणाली, आज उशीर केलात? बस, थोडे ग्राहक होते, त्याने उत्तर दिलं. मग अचानक काहीतरी आठवलं. त्याने आपलं पाकिट काढून काहीतरी काढलं. एक लहानशी चावी सारखी वस्तू होती. ती घेऊन तो कपाटात जवळ आला. अभिजितने कपाट उघडलं आणि काही पैसे घेऊन तिच्याकडे आला. त्याच्या हातात पैसे पाहून भूमिका बावळटल्यासारखी इकडे तिकडे पाहू लागली. तिला काही समजलं नाही, पण पुढच्या क्षणी जेव्हा त्याने तिचा हात धरून हातात पैसे दिले, ती जणू समजली. तुम्ही मला 50,000पर्यंत दिले होते, आता सगळे नाहीत, 20,000 मी नंतर देईल, तो म्हणाला. आणि भूमिका आपल्या हातात असलेल्या त्या पैशाकडे पाहू लागली, जो आत्ताच त्याने ठेवले होते. अभिजितने आपले हात मागे घेतले. ती अजूनही आपल्या हातात असलेल्या पैशाकडे पाहत होती. तिने अडखळत म्हटले, मी तुम्हाला मदतीसाठी असे थोडीच दिले होते की तुम्ही परत कराल. तुम्हाला गरज असेल, आत्ता काय गरज आहे? गरज असेल तर मी घेईन. तू ठेव, तुझे पैसे होते, गरज पडेल तुम्हाला. अभिजितच्या गोष्टी कधी कधी तिला समजायच्या नाहीत. त्या दिवशी दुकानात थोडीशी त्याच्या मदतीला पुढे आली होती, तेव्हाही आणि आत्ताही पैसे देतानाही. तर दुसरीकडे घरात किती गरज होती हे ती सुद्धा पाहत होती. तिने त्याच्याकडे बघून म्हटलं, माझे होते असं म्हणालीस, मग मी तुमच्याकडून घेऊ शकते का? अरे, तुझी गोष्ट वेगळी आहे, अभिजित एकदम म्हणाला. ज्यावर तिने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही सुद्धा त्यातले आहात? कोणत्यातले? अभिजितचा प्रश्न ऐकून बोलता बोलता ती थांबली. तिला थांबलेला पाहून तो म्हणाला, तू सुचोटीने बोलतानाच योग्य वाटतेस, प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे. बोल, काय बोलायचं आहे तुला? भूमिकाने तोंड वाकडं करून उत्तर दिलं, तेच ज्यांना वाटतं की पुरुष असताना घरची स्त्री काम करू शकत नाही, म्हणजे काम करणारी. त्या दिवशी सुद्धा तुमची मदत करायला लागली तर तुम्ही असे बोललात, आणि आता सुद्धा माझा दिलेला पैसा माझा झाला आणि तुमचा माझ्यावर खर्च करणं वेगळी गोष्ट. हीच विचारसरणी आहे तुमची सुद्धा, एकदम टिपिकल पुरुषासारखी. अभिजित शांत झाला. मग त्याने उत्तर दिलं, हो आहे. तर भूमिकाच्या भुवया वर झाल्या. ही गोष्ट होती जी तिला सहन होत नव्हती. आणि जेव्हापासून ती इथे आली होती, पतिदेवने किती वेळा असे लाईव्ह दाखवून दिले होते आणि तिचे डोके फिरले गेले होते. केली ना तीच गोष्ट. कमवायचं तर सोडून द्या, मी तुमची मदत करेल ते
सुद्धा तुम्हाला सहन होत नाही. कसं त्या दिवशी बोललात मला अजिबात आवडत नाही. अखेर त्या दिवशीचा राग आज बाहेर पडला. मी होतो तिथे, तुला काय गरज होती करायची? मी असताना तुला कोणतंही काम करायची काय गरज आहे? त्याचं बोलणं तिच्यासाठी विचित्र होतं, खूप विचित्र. त्याचा हाच विचार करायचा अंदाज तिला जणू समजायचा नाही. ती त्याच्याकडे पाहत राहिली. अभिजित शर्टचे बटन उघडून शर्ट एक बाजूला ठेवू लागला. स्त्रीने घरात काम करावं, पुरुषाने बाहेर. तुमचं यावर विश्वास आहे? भूमिकाचं बोलणं ऐकून अभिजितचे हात थांबले. त्याने दीर्घ श्वास घेतला. तसं तर त्याला या विषयावर वाद घालायचा नव्हता, पण त्याची बायको आता कुठे थोडीशी समजली होती. पुन्हा त्याला चुकीचं समजून ती त्यावर रागवेल हे त्याला नको होतं. यामध्ये काय वाईट आहे? त्याने जसं एवढं म्हटलं ती डोळे वटारून त्याला घुरू लागली, ज्यावर तो म्हणाला, तू मला जज करतेस? अहो, तुम्ही केलं काम तर मार खाण्यासारखं होतं, ती वेगळी गोष्ट आहे. मी सुधारले इथे येऊन, नाहीतर तुम्हाला समजवलं असतं. आणि इच्छूनही ती आपल्या आतील भूमिकाला शांत ठेवू शकली नव्हती. अभिजितने एक भुवई वर करून तिच्याकडे बघून म्हटलं, मारूनच घे ना तू. बघा, स्वतःचं बोलणं त्याच दिवशी सांगितलं असतं, पण मूड खराब करायचा नव्हता, ना माझा ना तुमचा, म्हणून मी काही बोलले नाही. पण ही काही पद्धत झाली नाही. अहो, तुम्ही सुद्धा त्या जुन्या बुरसटलेल्या विचाराचे समर्थक आहात. ती त्याच्याच अंदाजात बोलली, प्रामाणिकपणे आणि ठामपणे बोलली. अभिजितने एक नजर तिच्यावर टाकली. कुर्ता का घातला नाहीस तू? त्याने डोळे उचकावून तिच्याकडे पाहिलं. आता ते काय बोलत होते आणि आता त्याने विषयाचा रोख पूर्ण वळवला. ती गोंधळून त्याला घुरू लागली. जे ठीक वाटते ते घालत जा. जा, कपडे बदलून घे. नाही बदलायचे मला, ती एकदम चिडून म्हणाली. अभिजितने तिच्याकडे पाहिलं. निळ्या रंगाच्या साडीत नेहमीसारखी दिसणारी आपली बायको त्याला सुंदर वाटली. त्याने तिच्या जवळ येऊन हळूच म्हटलं, राहू दे असंच. भूमिकाने त्याला तसंच पाहिलं. आज त्याने शर्ट काढून दुसरा घातला नव्हता. एक पॅन्ट आणि बनियानमध्ये होता तो. तिने तोंड वाकडं केलं. तिचा मूड उखडलेलाच होता. ती जशी पुढे झाली, अभिजितने हात ओढून तिची कंबर पकडत तिला स्वतःकडे ओढलं. त्याच्या छातीशी तिची पाठ लागली. भूमिका डचकली आणि जोवर तिला काही समजेल तोवर अभिजितचे हात तिच्या कमराभोवती लपेटले गेले होते. सकाळी काय बोललो होतो समजलीस? अभिजितने हळूच म्हणत तिच्या खांद्यावर हनुवटी टिकवली. तर तिने तोंड वाकडं केलं. तुमचं बोलणं मला समजत नाही. खूप खूप वेडी आहेस अजून तू. आपले हात तिच्या पोटावर गुंडाळत तो म्हणाला, ज्यावर तिने ओठ आतल्या बाजूने दाबले. हो, सगळी समज तुमच्याकडेच तर आहे. चला, तुला समजवतो, अभिजित म्हणाला आणि त्याच्या ओठाने हलकस तिच्या मानेवर स्पर्श केला. ती जणू शहरली. तो तिच्या मानेचा किस घेत हळूच म्हणाला, मला म्हणते स्वतः किती लाजतेस. ती शहरली होती. चेहऱ्यावर हलकीशी लाजेची लाली उतरली होती. तिने स्वतःला सांभाळलं. तुम्ही त्रास देताय मला. कधी दिला? अच्छा, जास्त भले नका बनू, ती म्हणाली. अभिजितचं असं मन मोकळेपणाने प्रेम व्यक्त करणं छानही वाटत होतं, पण त्याचं असं मध्येच बोलणं सोडणं ती विसरली होती. अभिजितने हळूच तिच्या भोवती आपले दोन्ही हात घट्ट करत म्हटलं, भलाच आहे मी, तुझ्या संगतीचा परिणाम आहे. वा वा वा, तुमचा भलेपणा मलाही ठाऊक आहे. आता बनू नका माझ्यासमोर, ती लगेचच बोलली. जे ऐकून अभिजितच्या ओठावर एक हलकसं हसू आलं. ते दाबत त्याने तिच्या कानाजवळ कुजबुज केली. याच बदलाबाबत बोलत होतो. भूमिकाने न समजून मान वळवली. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यात उतरलेला खोडकरपणा पाहून जणू तिला समजलं. ती लाजली. तुम्ही असे असाल वाटलं नव्हतं मला. असे कसे? असे सोडा आता, भूमिकाने हलक्या हास्यासह म्हटलं आणि त्याचा हात हटवण्याचा प्रयत्न केला. पण अभिजितने तिला स्वतःशी घट्ट धरून ठेवलं. थोड्या वेळ तर राहू दे. भूमिका शांत झाली. अभिजितचे डोळे सुद्धा मिटले होते. तो तिला अनुभवून हळूच तिच्या पोटावर आपली बोटे फिरवत होता, जी आत्तापर्यंत कधी तिच्या कमरेवर तर कधी तिच्या पोटावर फिरत होती. अहो, पण तुम्ही सांगितलं नाही. मी जरा बोललो तर. मी आहे तर काय गरज होती तुला इथे माझी मदत करायची? अभिजितने तिचं बोलणं तोडलं. त्याचा अंदाज तिला जणू विचित्र वाटला. बाप रे, ही पुरुषसत्ताक पद्धत. नष्ट आहे सगळा समाज, ती स्वतःशी बडबडली होती. नवऱ्याचा हा अंदाज, त्याचं बोलणं तिचा मूड इतका बिघडून गेला होता की आता त्याची ही जवळगी सुद्धा विचित्र वाटत होती. अभिजितचे हात घट्ट होत तिच्या कमरावर थांबले होते. तो तिला आपल्या बाहूमध्ये भरून त्याच प्रकारे तिच्या कानाजवळ हळूच आपले ओठ टेकवत बसला होता. भूमिकाचे डोळे आपोआपच मिटले गेले. तो हळूहळू तिच्या कमरेवर हात घट्ट करत तिच्या गळ्याकडे झुकला गेला. अभिजितच्या जवळकीत वितळणाऱ्या भूमिकाचे डोळे मिटलेले होते, पण डोक्यात जी गोष्ट होती ती चालत होती. अहो, आणि एकदमच ती बोलली.
अभिजित थांबला. त्याने तिच्याकडे न समजल्यासारखं पाहिलं. भूमिका जेव्हा बोलून गेली तेव्हा तिला जाणीव झाली. मग काहीतरी विचित्र वाटलं. तिच्याकडे बघत अभिजितला संकोच वाटू लागला. एकदा कोणाच्या जवळ यायचा हक्क मिळाला याचा अर्थ असा नाही की पुढे तिच्या सहमतीची गरज पडत नाही, हे तो समजत होता. कदाचित त्याने असं करायला नको होतं किंवा तिला वाईट वाटलं असावं. तो गोंधळला. त्याने लगेचच आपले हात मागे घेतले होते. भूमिकाने त्याला पाहिलं तर तो मागे सरकला. येतो कपडे बदलून. कपाटातून आपला शर्ट काढून तो जायला निघाला. इथेच बदलून घ्या, तिने हळूच त्याच्या हातावर हात ठेवून म्हटलं. अभिजितने दीर्घ श्वास घेतला. शर्ट घालताना तो हलकासा हसला तर ती त्याच्या जवळ आली आणि त्याच्या शर्टचे बटन लावू लागली. त्याने एक नजर तिच्यावर टाकली, पण पुढच्या क्षणी ती दुसरीकडे पाहू लागली. भूमिकाने मान हलवली आणि स्वतःला कोसत त्याच्याकडे पाहू लागली. तो तसाही संकोचायचा. तिने हळूच त्याच्या छातीवर हात ठेवला तर अभिजितने तिच्याकडे पाहिलं. मी थोडीच काही बोललो. नाही, मी तर बस. त्याला समजलं नाही काय उत्तर द्यावं आणि भूमिका आपल्या नवऱ्याकडे पाहत विचारात पडली. खरोखरच कोणा पुरुषासाठी सहमती महत्त्वाची असते का? खरोखरच कोणाला स्पर्श करणं इतकीही मोठी गोष्ट असू शकते का? एखाद्या पुरुषासाठी, खास करून स्वतःच्या बायकोला. लग्नाचा अर्थ पुरुषांसाठी एक स्त्रीवर, तिच्या शरीरावर, मनावर, तिच्या आयुष्यावर अधिकार असणे असा होतो. ती हेच पाहत आली होती, समजत होती. अभिजित जी होते, जो तिला गोंधळून टाकून द्यायचा. एकीकडे हे आणि दुसरीकडे पूर्ण ट्रिपिकल पुरुष. काय होता हा माणूस? ठरवणं कठीण होतं. ती त्याच्याकडे पाहत राहिली. बस काय? तिने डोळे वटारून म्हटलं तर तो संकोचला. त्याला खरंच समजलं नाही काय बोलावं. तो आपला संकोच बाजूला ठेवायचा प्रयत्न करत म्हणाला, काही नाही, तू सांगत जा, मी लक्ष देईन. काय लक्ष द्याल? मला स्पर्श नाही करणार, मर्जीशिवाय, हो ना? ती उघड्यापणाने बोलली होती, ज्यामुळे त्याचा संकोच वाढला. त्याने मान हलवली. मन करेल तेव्हा सुद्धा नाही. ती आता त्याला जाणून बुजून चिडवण्याच्या मूडमध्ये होती, पण तो कुठे समजला होता. त्याने पुन्हा मान हलवली आणि माझं मन करेल तेव्हा मी तर तुमच्या जवळ येऊ शकते. ती तशीच बोलली, ज्यावर अभिजितने संकोचून पुन्हा मान हलवली. भूमिकाने आपलं हसू रोखलं. माझं मन करेल तर मी काही करू शकते. तुम्ही नाही थांबवणार ना? त्याने पुन्हा मान हलवली होती आणि ती त्याच्या निष्पापपणावर एकदम मोकळ्यापणाने हसली. आणि तिने आपलं हास्य सावरलंही. का तुम्हाला मन नाही करणार मला थांबवायचं? तिने एवढं म्हणत त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याच्या जवळ झाली. अचानक कमी झालेल्या या अंतरावर अभिजितने तिच्याकडे पाहिलं. ती निशब्दपणे त्यालाच पाहत होती. ते पाहून अभिजितने विचारलं, काय झालंय तुला? मला काय झालंय तुम्ही सांगा ना. ती वहाळलेल्या अंदाजात त्याला पाहत होती. ते पाहून अभिजितने हळूच तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःपासून दूर केलं. भूमिका, उशीर होतोय. आज मला उशीर झाला होता सकाळी सुद्धा. तिने काही म्हटलं नाही आणि त्याला मोकळं केलं. तो लगेचच पलंगाकडे गेला. मागे भूमिका मोकळ्यापणाने हसली. तिने मान हलवली. देशपांडेजी, तुम्ही मला वेड कराल. असं गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व आहे तुमचं. ती त्याच्या मागे आली. आपल्या जागेवर येऊन बसत तिने पाहिलं. ऐका ना, बोला, अभिजितने उशी नीट करत विचारलं. तर ती सरळ होऊन बसली आणि त्याच्या जवळ सरकून म्हणाली, हे बघा काय झालंय. कुठे? त्याने विचारलं. त्याला वाटलं होतं कदाचित काही त्रास किंवा अडचण असेल. भूमिकाचा खोडकरपणा कमी होण्याऐवजी वाढला. हे इथे कमरेजवळ. तिने साडीकडे इशारा केला. तिचं बोलणं ऐकून अभिजित क्षणभरसाठी लाजला. त्याने नजर चुकवली. मी कसा? वाह वाह वाह. जेव्हा स्वतःचं काम असतं तेव्हा सगळी लाज शरम आपल्या दुकानासोबत बंद करून येतात आणि जेव्हा मी बोलते तर बघा लाजाळू लाला. ती मुद्दाम बोलली. तिने आपलं मंदस हास्य लपवून ठेवलं होतं, कारण आता त्याला चिडवण्यात मज्जा येत होती. अभिजितच्या भुवया उचवल्या. माझं काम होतं मला. मग तुमचं काम होतं, नाहीतर काय शेजाऱ्याचं? गप, खूप बोलतेस. अभिजितने तिचं बोलणं तोडलं आणि ज्या अंदाजात तोडलं ती डचकून त्याच्याकडे पाहू लागली. अभिजितने तिच्या डोळ्यात गळून पाहत तिच्या कमरेवर आपले दोन्ही हात टेकून तिला स्वतःकडे ओढलं. ती सुद्धा खेचली जात त्याच्या जवळ आली होती. भूमिकाची नजर त्याच्यावर राहून गेली. तो सुद्धा निशब्दपणे तिच्या डोळ्यात पाहत राहिला. माझं काम होतं मला, तर ये, करून देतो तुझं काम. बघू काय झालंय तुझ्या कमरेला. तो ज्या गळून बोलला. भूमिका लाजली आणि मग हलकीशी हसली. काही नाही झालं, बस तुम्हाला पाहत होते मी. आता बघणं तर पडेलच. अभिजितने हळूच डोळा मारला. तो तिच्याकडे झुकला. भूमिकाचा चेहरा लालबुद्ध झाला. तिच्याकडे झुकत अभिजितने तिच्या पोटावर आपले ओठ ठेवले तर जणू तिचा श्वास अडकला. ती जे त्याला त्रास देण्यासाठी बस असंच काही बोलत होती, तिला जेव्हा जाणीव झाली की तिने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला. अभिजितचे ओठ जेव्हा पोटावरून सरकत ठिकठिकाणी तिला स्पर्श करू लागले. तिच्या हृदयाची
धडधड वाढली होती. या क्षणी तिला आपली धडधड गळ्यात जाणवत होती. तिची साडी एक बोटाने मागे करत अभिजितने तिच्या कमरेजवळ आपले ओठ ठेवले तर तिच्या तोंडातून होकार निघाली. तो तिच्या कमरेचा किस घेत सरळ झाला. तेव्हा कुठे तिने श्वास घेतला, पण तिचा पूर्ण चेहरा एकदम लाल झाला होता. अभिजितच्या नजरेत पाहतच ती म्हणाली, आता नाही लाज वाटत आहे तुम्हाला? बस भले बनवून दाखवतात. भलेपणाचा फायदा उचलतेस तू. अभिजितने तिच्या कमरेत हात घालून तिला एक झटक्यात स्वतः जवळ ओढलं. ती त्याच्या जवळ आली होती. हळूच त्याच्या छातीवर हात ठेवून ती त्याच्याकडे पाहू लागली. उशीर नाही होत आता? नाही. आता तुला वाटतं माझं काम, माझा स्वार्थ असतो मला, तर जेव्हा आरोप लावलाच आहेस तर पूर्ण तर करू दे. तो सुद्धा मनमोकळेपणाने म्हणाला. भूमिका ओठ दाबत हसली. तो तिच्या मानेवर झुकत तिला किस करू लागला. एकदा थांबला होता, संकोचला होता तिच्या नकारावर, पण आता तो तिला पुन्हा किस करू लागला होता. भूमिकाने आपले डोळे मिटून घेतले. त्याच्या जवळ येण्यावर ती अस्वस्थ थोडीच होती ना, तिला नकार द्यायचा होता. अभिजित थांबला. त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती म्हणाली, आता मी काही बोलू? बोल, काय सांगायचं आहे तर. इतकी शांत आहेस तू तर वाटतं पुन्हा वाट लावशील. अभिजितने हसत तिच्या गालाचा किस घेऊन म्हटलं, पण जे म्हटलं ते ऐकून ती त्याला घुरू लागली. त्याच्या या अंदाजावर भूमिकाने डोळे वाटारून त्याला घुरलं. ते पाहून अभिजितने हसत म्हटलं, काही नाही, उद्या भांडून घे, आज नको भांडूस. तो हळूच तिच्या खांदा किस करत तिच्या खांद्यावरून साडी सरकू लागला. मग थांबून तिला पाहिलं. भूमिकाने सुद्धा त्याच क्षणी त्याच्याकडे पाहिलं तर तो म्हणाला, पुढून असं नको म्हणू की स्वतःच्या कामाशी काम आहे. भूमिकाला असं बोलणं विचित्र वाटलं होतं. अभिजितने हळूच ती खांद्यावर ठेवलेली साडी खाली केली आणि तिच्या कानाजवळ आपले ओठ ठेवले तर तिने क्षणभरासाठी डोळे मिटले. मग डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या गळ्यात आपले हात टाकून ती त्याच्या जवळ झाली. अभिजितला स्वतः जवळ करत ती जेव्हा त्याच्या ओठावर झुकली, तिचं हृदय वेगाने धडधडलं होतं. किस करू? भूमिकाने विचारलं तर तो लाजला. त्याचे कान लाजेने लाल झाले होते. ती हसली आणि त्याचे ओठ किस करून त्याच्यापासून दूर झाली. अभिजितने तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्या जवळच होती. त्याने सुद्धा वेळ घालवला नाही आणि तिच्यात हरवून गेला. पुढच्या सकाळी तो कसलाही आवाज न करता उठला. आपला शर्ट शोधला तर नजर तिच्यावर गेली. अभिजितने हळूच आपले ओठ दाबले. भूमिकाला व्यवस्थित पांघरून घालून त्याने खूप प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि स्वतः उठून बाहेर निघून गेला. दुकानात जाताना तिला उठवलं नव्हतं. काल रात्री त्यांना झोपायला खूप उशीर झाला होता. गोष्टीचा तिच्याबद्दल विचार करत तो निघून गेला. त्याचा दिनचर्या होता ज्याची त्याला आता सवयसुद्धा झाली होती. जेव्हा तो सरळ नाश्त्याच्या वेळी घरी आला, करणला एकदम घाईघाईत लागलेलं पाहत होता. मान हलवली. मग काहीतरी आठवून म्हणाला, थांब, ऐक. भावाचा रुबाबदार आवाज ऐकून तो थांबला होता. त्याने त्याच्याकडे पाहिलं तर तो म्हणाला, आज येताना अनुजला भेटून घे, संध्याकाळी घेऊन जाईल शोरूमला. मला नाही समजत हे सगळं, माहीत नाही तो देवेल. बोललो मी, जी आवडेल ती घेऊन ये बाईक. आणि एवढं ऐकताच तो एकदम खुश झाला. वेळ दुसरी असती तर सरळ भावाच्या गळ्यात पडला असता, पण एकदमच जसं त्याला सगळं आठवलं. मला नाही घ्यायची, जास्त बडबड केलीस तर कानशील लागवीन. वेळ फुकाट जातोय, जाऊन बघून ये आज. अभिजित आपल्या अंदाजात बोलला, ज्यावर तो म्हणाला, मी स्वतः घेईल माझ्या पैशानी. त्याने सहज म्हटलं होतं, पण तो जो आत्तापर्यंत सगळं करत आला होता हे ऐकून ओठावर हसू आलं. त्याने त्या फिक्क्याशा हास्याला सावरून म्हटलं, कमवायला लागलास की जेव्हा घ्यायचे असेल तेव्हा घे. आता मी बोललोय, मग का बोलतात? मी बोललो होतो. अभिजितने घुरून त्याला पाहिलं. हा तोच होता जो कालपर्यंत बाईक घेऊन देण्यासाठी हट्ट करत होता. त्याने त्याच्याकडे बघून म्हटलं, बोललो मी काही लोकांशी, मग म्हणतील नाही झालं तर? मग नाही झालं तर नाही झालं. कितीच दिले असतील आणि कोणाशी बोलत असाल? इतकी काय इज्जत खराब झाली तुमची? बस नावाच्या इज्जतीचं पडलंय. मला उशीर होतोय, आज द्या, उद्या पुन्हा त्याच गोष्टीवरून तमाशा दाखवाल. नको विकत घेऊ मी स्वतः. तो बोलत घाईघाईत निघून गेला. अभिजितने त्याला जाताना पाहिलं. काही बोलला नाही. कामामुळे माणसाची इज्जत असते, पैशामुळे इज्जत असते आणि ही वास्तविकता आहे. भावाचं बोलणं विशेष वाटलं नाही, पण आज देव उद्या ऐकून म्हणणं लागलं होतं. तो आज काम करत होता. त्याच्या बळावर तो अशी गोष्ट बोलून गेला. चहा घेणार? तिच्या धीपशा आवाजाने लक्ष विचलित झालं. तेव्हा तो भानावर आला. त्याने हलक्याशा हास्यासह होकार दिला. आई कुठे आहे? मंदिरात गेली आहे. भूमिकाने उत्तर दिलं. तशी ती मध्यंतरी बोलायची नाही. अभिजितच्या चुका असायच्या तेव्हा बोलायची सुद्धा, पण आज त्याचं हे सगळं बोलणं चांगलं लागलं नव्हतं. त्याने तर केवळ एक दिवस काही वेळासाठी
त्याला काम करताना पाहिलं होतं. तो तर लहानपणापासून पाहत होता, तरीही असं तसं बोलून जायचा. अभिजित म्हणाला, हो घेऊन ये, स्वतःसाठी सुद्धा घेऊन ये. हो आणते. ती स्वयंपाकघरात निघून गेली तर अभिजित पुन्हा एकदा विचारात पडला होता. तर मित्रांनो, अभिजितच्या स्वभावातील गुंतागुंत आणि भूमिकाची त्याला समजून घेण्याची ओढ यातून त्यांचं नातं आणखीन घट्ट होत आहे. पण कुटुंबातील इतर जबाबदाऱ्या आणि आव्हाने कशी पेलणार हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.